कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गावाचं नाव गोखळीच, सासर पण तिथेच, माहेर पण तिथेच. सगळं तिथल्या तिथे. सगळं तिथल्या तिथे. घरामध्ये किती अंतर होतं? 1.5 किलोमीटर. 1.5 किलोमीटर. मग कोण सायकलवरून जायचं? सायकलवरून मीच जायचे. तुम्ही जायचा? आणि ते म्हणजे आमचं रिलेशन मध्ये आहे, आत्याचा मुलगा आहे माझ्या. कळतंय ते. मग कसं काय ते आत्याचा मुलगा होता म्हणजे लहानपणापासून? नाही तसं काही नाही. काय नाही, लहानपणापासून असं काही ओळखत होता ना? हा, ओळखत होतो. तेच विचारतोय. कधी झालं पण लग्न? 2008 मध्ये झालं लग्न. हो ना. किती वर्ष झाली? म्हणजे आज लग्नाला 14 वर्ष झाली. 14 वर्ष. काय करतात ते? गव्हर्नमेंट जॉब आहे त्यांचा. आपण काय करता मॅडम? मी हाऊस वाईफ आहे, टेलरिंग करते स्वतः. हां. आणि तुमचे हे म्हणजे हे ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्टचं. तुम्ही शिवलेले कपडे नेऊन देता? त्यांचं वेगळं, त्यांचा स्वतंत्र व्यवसाय. नमस्कार. बोला. माझं नाव माहेरचं रजनी निवृत्ती चव्हाण आणि गाव आहे पारगाव, पुणे जिल्हा. आणि सासरचं नाव सौ रजनी लक्ष्मण मस्के. लग्नाला किती वर्ष तुमच्या? आता 15 म्हणजे 15 वर्ष आता कंप्लीट होती. काय करतात ते? मिस्टर माझ्या एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये. ते पण एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये. आणि आपण काय करता? मी एक ब्युटिशियन आहे. आणि जे डेमो ॲक्ट असतात ना, म्हणजे जे आपण रॅम्प वॉक ॲक्टिंगचे, त्या डेमो ॲक्ट मध्ये पार्टिसिपेट करते. म्हणजे काय असतं हे डेमो ॲक्ट? मोनो ॲक्ट. सॉरी, मोनो ॲक्ट. घाबरलो मी. कारण मला डेमो ॲक्ट काय ते कळे ना. सॉरी. मोनो ॲक्ट जे असतात ना, म्हणजे रॅम्प वॉकच्या ज्या काही कॉम्पिटिशन होतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करते. तलवारबाजी पण करते मी. तुम्ही? हा. तोंडाची की खरी तलवार? दोन्ही करता? खरी पण तोंडाची, दोन्ही मध्ये हुशार आहे ती. नमस्कार. नमस्कार. बोला. माझं माहेरचं नाव पूनम पांडुरंग होईल, सासरचा पूनम गणेश खानावकर. माहेर टेंभोड्याचं इथेच आणि सासर कळंबोलीचं. कळंबोली. किती वर्ष झाली लग्नाला? 15. तुमचे मिस्टर काय करतात? कन्स्ट्रक्शन साईट. आणि तुम्ही? मी हाऊस वाईफ. तुमच्या मैत्रीला किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. ह्यांच्या लग्नाला 2.5 वर्ष झाली. मग 10 वर्ष कशी काय? लग्नाआधीपासून आम्ही लेझिम पथकामध्ये एकत्र होतो. कुठलं लेझिम पथक? शिवकन्या लेझिम पथक. मग त्याला काय करता तुम्ही लेझिम पथकात? ती आता पाडव्याची रॅली निघते ना कामाठ्यामध्ये, त्या रॅलीमध्ये आम्ही सगळ्या पार्टिसिपेट करतो. अजून आहेत, भरपूर फ्रेंड्स आहेत, पण आम्ही जास्त क्लोज आहोत. का हो? का तुम्हीच का क्लोज झाला? लेझिम पथकात इतक्या जणी आहेत. क्लोज होण्याचं एक रिझन कसं की ह्यांचं आणि माझं गाव म्हणजे एकच हे येतं पट्टा, तर आमचं गावी जाणं येणं एकत्र होतं. तिचे मिस्टर माझे मिस्टर फ्रेंड आहेत आणि हिची मुलगी, तिची मुलगी, हिची मुलगी, माझी मुलगी एकाच क्लासमध्ये आहेत. नर्सरी पासून त्या एकाच. त्यामुळे तुमच्या तिघींची मैत्री. म्हणजे या तुमच्या गावाला जाताना सोबत करतात म्हणून यांची मैत्री. आणि ह्या दोघी राहिल्यात त्या दोघी मी जे प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करते ना, ही कॉमेडी क्वीन आहे. ही खूप छान कॉमेडी करते. लग्नानंतर कॉमेडी करतात? आधीपासूनच करते. आवड मला जास्त. पण मग काय करतात? म्हणजे नाही, घरीच असते. काही कार्यक्रम असेल तर तिथं पार्टिसिपेट करते आणि जाते. नाही, पण कॉमेडी म्हणजे काय? तुम्ही स्टँडअप कॉमेडी करता? नाही, तसं नाही. तो कार्यक्रम असेल तर नक्कीच करते. ऍक्ट असतो म्हणजे 2 मिनिटाचं 1 मिनिटाचं, त्या ऍक्ट मध्ये ती ऍक्टिंग करते कॉमेडीची, पण अप्रतिम. आता कुठलं केलं होतं शेवटचं? वाशीमध्ये होता कार्यक्रम, इथे केला होता. काय केलं होतं? करून दाखव. अरे मग करा ना. 1 2 3. काय सांगायचं, माझा नवरा आहे ना, हे असंच का केलं तसंच का केलं, कंटाळा आला. पण हे होतं कशामुळे माहितीये तुम्हाला? बाटलीमुळे. पण ह्या बाटलीत असतं तरी काय, पेलंय की त्यांचं डोकं सरकतं बरं का. मला पण बघायचंच आहे ह्याच्यात आहे तरी काय. बघा मी बघतेच. अरे ही कडू आहे. दवाखान्यात दिली का काय डॉक्टरने? नाही. हे कुठं काय होतं का? काहीच होत नाही हो. डोकं जरा गरगर राहायला लागले. जाऊन ये ना बेडरूम मध्ये जाऊन झोपते. हो, पडले बिडले नाही. झोपायचं नाटक केलंय. जोरदार आहे.
पण खरंच माऊली, तुम्ही त्यातल्या त्यात तुमची जी कला जोपासत आहात ती जोपासत राहा, त्यासाठी आमच्याकडनं शुभेच्छा आहेत. मला सांगा, या सगळ्या जणींच्या स्वभावात कशा आहेत या सगळ्या जणी? सगळ्यात छान आहेत, पण ही थोडी रागीट आहे. कोण? ही रजनी. का? गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला रांगोळी वगैरे काढायची होती, तर ती म्हटली चल आपण रांगोळी दोघी जणी मिळून काढूया, कारण एवढी मोठी रांगोळी काढायला वेळ लागणार ना. मी म्हटलं चालेल चल. मग रांगोळी वगैरे काढली आणि ती म्हणजे अगो चल मला दोघी तिघींना साडी वगैरे नेसायची आहे आणि मग आपण मला पण जायचं रॅलीमध्ये. मी म्हटलं ठीक आहे जाऊया. मग थोडासा उशीर झाला आणि त्याला थोडं बक्षीस होतं तिचा समारंभ, तर त्या बक्षीस समारंभात तिला उशीर झाला, म्हणून दोघी थोडीशी झाली. त्या दिवशी सत्कार होता, रजनीचा सत्कार होता आणि हिच्यामुळे तो चुकला. मग झालाच नाही सत्कार? झालाच नाही. हिचा मेकअप करत बसले ना सगळे. म्हणजे त्यांच्या हस्ते त्या मॅडमने ठेवलेला आणि म्हणजे ते तुम्ही तिथे गेलाच कॉल करत होते. हा म्हणजे ते माझ्यावर एक जबाबदारीचं काम होतं की मला तो सत्कार सोहळा ठीक आहे तो होईल, त्याचा काही विषय नाही, पण ते माझी वेट करतायत, मला कॉल करतात आणि ही ऐकायलाच तयार नाही. मेकअप मेकअप मेकअप. आणि रजनी या वर्षीची नवी मुंबई क्वीन आहे आणि त्याबद्दलच तिचा गुढीपाडव्या दिवशी सत्कार होता. पण मग आता मला सांगा, तुम्ही 6 मैत्रिणी, तुमच्यात अबोला होतो? तुम्ही भांडता? लेडीज आहोत आम्ही. म्हणजे काय लेडीज आहोत आम्ही म्हणजे काय असतं? होणारच ना. कोणाकोणाची होतात जास्त? दोघींची पण होतात. तुमच्या दोघींचं कशावरून होतं? फिटनेसवरून. म्हणजे फिटनेस कोच आहे. तुम्ही फिटनेस कोच आणि Wellness तुम्ही coach आहे. त्यांच्याकडनं करून घेता? मी कर म्हणते ती ऐकत मला नाही. कर सांगते, मी करत नाही. पण तुमचं यमुनाबाई म्हणजे काय? ती मला बोलत असते काय हो मुला? यमुनाबाईचा त्यानंच विचारूया. हा. ती काय करते, बावळटच ती बावळटच म्हण म्हण किती बावळट म्हणतेस म्हण. मग मी एकदाच म्हणते यमुनाबाईचा गडू. यमुनाबाईचा गडू. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आम्ही शाळेत असताना आम्ही असंच म्हणायचो ना मुलींना, मग दुसरं काही एवढ्या शिव्या कोण देत बसते, मग डायरेक्ट यमुनाबाईचा गडू. मग ज्याला समजायचं त्याला समजून जातं बरोबर ते, आणि म्हणजे येडी. ते तोंडात पण घ्यावं लागतं. कळतंय म्हणजे प्रत्येक पहिल्या अक्षरापासून. आता घराघरात बसून आठवू नका. तुमच्या मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? थोडे रागीट. ते कमी केलं पाहिजे. बघा बघताय टीव्ही आता म्हणजे सतत कामात असतात, थोडं कामाकडे थोडंच लक्ष कमी केलं पाहिजे आणि तुमच्याकडे दिलं पाहिजे. हो मला असं काही नाही वाटत, काही चेंजेस झाले पाहिजे. आहेत तसेच बरोबर. हो, मला असं वाटतं की काही गोष्टी मी सांगत असते तर ते थोडं मला इग्नोर करतात. मी बोलते तर त्यांचं माझ्याकडे लक्ष नसतं. कोणाकडे असतं? म्हणजे मी जे बोलते मोबाईलमध्ये, हा मोबाईलमध्ये, तर त्यांनी मला असं माहिती थोडं माझ्याकडे कॉन्सन्ट्रेशन करावं. मी ज्या काही गोष्टी सांगते तर ते इग्नोर करतात, ते करू नये. बाकी त्यांचा स्वभाव खूप छान आहे. बोला. माझे चांगले स्वभाव आहेत, माझ्या जेवढ्या हौशी असतात ना तेवढ्या पूर्ण करतात. कुठल्या कुठल्या केल्या? काही असू दे, काय पाहिजे लगेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.